डिलिमिटेशनला राष्ट्रवादीचा पाठिंबा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने कोणाला धडकी. अमित शहा यांच्याशी चर्चेत काय घडलं. महिला आरक्षण बिलासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. हे बिल येत्या पावसाळी अधिवेशनात संसदेत सरकार पुन्हा मांडण्याची शक्यता आहे. 20 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या बिलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह DMK उद्धव ठाकरे सेनासुद्धा पाठिंबा देणार असल्याचं वृत्त आलं आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे भाष्य केले. त्यांनी माध्यमात सुरू असलेल्या जरतरचे मुद्दे बाजूला सारले आहे. तर नवीन बिल आलेलं नाही आहे. नवीन बिल आल्याशिवाय मी कसे बोलणार. बिल आल्यावर आमचा काय स्टँड आहे हे मी सांगेन. या बिलाचा इतिहास सांगते. महिला आरक्षणाचं बिल एकमताने पास झालं आहे. आम्ही सर्वांनी पास केलं आहे आणि हे वास्तव आहे. किरण रिजिजू यांनी अरविंद सावंत ओवैसी मला दिल्लीत बोलवलं होतं. अमित शहा मीटिंगला होते. रिजिजू यांनी ब्रीफिंग केलं. काँग्रेस, सपा आणि DMKशी बोललो आहे. डिलिमिटेशनबाबत वेगवेगळी मते आहेत. लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन झालं तर दक्षिणेवर अन्याय होईल. सर्वांना समान न्याय मिळावा असं साऊथच्या लोकांना वाटतं, असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. हे वास्तव आहे. त्यामुळे त्यावर काही पर्याय आहे का. फॉर्म्युला बदलता येईल का. रिजिजू आणि शहा यांनी एक फॉर्म्युला ठेवला. सरसकट प्रत्येक राज्यात 50% सीट वाढतील. समजा महाराष्ट्रात 48 सीट महाराष्ट्रात आहेत तर त्याचे 50% सीट किती होतात. 24 म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. उत्तर प्रदेशातून 80 खासदार निवडून जातात. त्यामुळे त्याचे 50% म्हणजे 40 म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार निवडून जातील, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. डिलिमिटेशनचं बिल अजूनही आलं नाही. त्याआधीच भूमिका जाहीर करता येणार नाही. आधी बिलं येऊ द्या. त्यात काय आहे हे पाहू. इंडिया आघाडीत आम्ही चर्चा करू. त्यानंतर आम्ही 24 तासात आमची भूमिका जाहीर करू. जे बिल आलं नाही त्यावर भाष्य करता येणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आमच्या पक्षाने डिलिमिटेशनला बिलाला पाठिंबा दिलेला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवार गटाने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळपासून एका जबाबदार वर्तमानपत्रात आणि काही प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या अधिकृतपणे पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही. पक्षाच्या बद्दल, पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनलवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे. फिजिकली, ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो मी चॅनल्समध्ये समज गैरसमज हे पाहिले, त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी, आमचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली. कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे तुम्हाला मनात जे प्रश्न असतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारावे आणि जे ऑन कॅमेरा आहे तेच वास्तव आणि सत्य आहे. सूत्रांची माहिती, हा बोलला, तो बोलला, ऑफ कॅमेरा, ऑन कॅमेरा, चहा पिताना, गप्पा मारताना, त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामुळे मन मोकळेपणे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न, त्याचं वास्तव आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांशीही मी सविस्तर बोललेले आहे. कारण का त्यांनाही काही समज गैरसमज काय होतं, कोण नागपूरला आहे, कोण आणि कुठे आहे, मग तो बूम घेऊन जातो, त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं, मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो. त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय असं मला जाणवलं. म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि पक्षाची काही ठोस भूमिका आहे
ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्या समोर आज इथे बसलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.